महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारी रोजी विमानाच्या अपघातात दुर्दैवी निधन झालं. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात, समाजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली. कलाकारांनीही सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या. बिग बॉस विनर सूरज चव्हाणसाठी तर अजितदादा सर्वस्व होते. आई वडिलांच्या जागी तो दादांना पाहायचा. अजितदादांच्या निधनाने त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. आज सूरजने दादांचे अंत्यदर्शन घेतले. खचलेल्या अवस्थेत सूरज चव्हाणने बारामतीत जाऊन अजितदादांना अखेरचा निरोप दिला. यावेळी दादांच्या पार्थिवासमोर डोकं टेकवून तो नतमस्तक झाला. त्याला अश्रू अनावर झाले. अजितदादांना निरोप देतानाची काही क्षणचित्रे सूरजने शेअर केली आहेत. सूरज चव्हाण बिग बॉस जिंकल्यानंतर अजितदादांनी त्याला घर बांधून देईल असा शब्द दिला होता. त्यानुसार दादांनी तो पूर्णही केला. पत्र्याच्या घरात राहणाऱ्या सूरजला आलिशान बंगला बांधून दिला. लहानपणापासून त्याने गरिबीत दिवस काढले, पण दादांनी त्याला भरभरून दिलं, एक नवीन आयुष्य दिलं. त्यामुळे आज अंत्यदर्शन घेताना सूरज भावुक झाला. आई वडिलांनंतर मी तुमच्यात आई आप्पा पाहत होतो आणि तुम्हीही मला सोडून गेलात. आता या पोरक्या सूरजने कोणाकडे बघायचं? मिस यू दादा, अशा शब्दात त्याने आपलं दुःख व्यक्त केलंय. सूरजच्या या दुःखात अनेक चाहते देखील सहभागी झाले आहेत. जाणीव ठेवलीस, खाल्ल्या मिठाला जागलास मित्रा, अशा कमेंट नेटकऱ्यांनी सूरजसाठी केल्या आहेत. दादांच्या जाण्याने सूरजचा मोठा आधार गेला. अशा अनेकांसाठी अजितदादा हक्काची जागा होते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांना राजश्री मराठीकडून भावपूर्ण श्रद्धांजली.